कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती पितामहांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणत म्हणत प्राणत्याग केला आणि या प्राणत्यागानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कारासाठी देशोदेशीचे राजे उपस्थित झालेले आहेत. खरं तर पांडवांच्या कुरुवंशातल्या सगळ्यांच्या वरती ही मोठी शोककळा होती. पितामहांचा मृत्यू त्यांच्यासाठी एका मोठ्या आधार वृक्षाचं उन्मळून पडणं होतं, कारण एक मार्गदर्शक, एक आधारस्तंभ हरवलेला होता. अर्जुनासाठी तर मोठी दुःखाची गोष्ट होती, कारण अर्जुनाच्याच बाणाने घायाळ झालेले पितामह शरपंजरी पडलेले होते. पांडवांच्या देशामध्ये हे दुःख चालू असतानाच आणखी एक घटना घडत होती. या दुःखासोबत चिंतेचं सावट देखील होतं. अश्वत्थाम्याने आपले ब्रह्मास्त्र जे अर्जुनावरती चालवलेलं होतं आणि भगवान वेदव्यासाच्या आदेशानंतर त्या ब्रह्मास्त्राला वळवलं होतं आणि उत्तरेच्या गर्भाकडे त्याला पाठवलं होतं. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याला सांगितलं होतं, अश्वत्थाम्या, मी आहे, उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. आणि आता पितामहांच्या जाण्याबरोबर उत्तरेच्या गर्भामध्ये कळा होऊ लागल्यात. आता लवकरच उत्तरा प्रसव होणार, अभिमन्यूच्या पुत्राला जन्म घालणार. ही स्थिती असताना सगळ्या पांडवांच्याकडं चिंतेचं सावट आहे. उत्तरेचं बाळ जन्माला कसं येईल? खूप प्रसव वेदना सहन केल्यानंतर उत्तरा एका बाळाला जन्म घालते आणि दुर्दैवाची गोष्ट बघा, त्या बाळाची यत्किंचितही हालचाल होत नाही. निष्प्राण असल्यासारखा तो इवलासा मासाचा गोळा हलत नाही, हसत नाही, रडत नाही, डुलत नाही, काहीही होत नाही. आणि सगळ्यांनाच लक्षात येतं की हे बाळ मृतावस्थेत जन्माला आला. पांडवांचा वारस, पण तो सुद्धा मृतावस्थेत. सगळ्यांचे चेहरे काळवंडलेले. प्रत्येकाला वाटत होतं पितामहांनी पुनर्जन्म घेतला आहे, पण असा मृत्यूतला तो काय कामाचा? उत्तरेने टाहो फोडलाय, माझं बाळ जन्माला आलाय. आणि त्याच वेळी कृष्णाची बहीण, जी सुभद्रा आहे, जी अभिमन्यूची माता आहे, ती आपल्या भावाला हाक मारती आहे, अरे दादा, तूच म्हणालास ना काहीच होणार नाही, मग हा असा मासाचा गोळा जन्माला कसा आला? तेव्हा भगवंत तिथे स्वतः येतात आणि त्या बाळाला आपल्या हातात घेऊन सांगतात, परीक्षित, उठ, तुला या पृथ्वीवर दीर्घकाळ राज्य करायचंय. मी शब्द दिलाय, या परीक्षिताचा जन्म होईल, त्याला मी वाचवेल, त्याला माझा आशीर्वाद असेल आणि तो माझ्या आशीर्वादाने दीर्घकाळ या पृथ्वीवरती राज्य करेल, या पृथ्वीची संपदा भोगेल, हा माझा आशीर्वाद आहे, काहीही होणार नाही. आणि ज्या क्षणी परीक्षिताच्या देहावरती भगवंताचा हात फिरतोय, त्या क्षणी त्या देहात प्राणसंचार होतो आणि भगवंत आपला शब्द पूर्ण करतात, पांडवांच्या वंशाला मी काहीही होऊ देणार नाही. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित जन्माला आलेला असतो आणि उत्तरेचं बाळ जिवंत असतं, तेजपुंज, आणि प्रसन्न बाळाकडे पाहून उत्तरा हरकते. काय नशीब असेल हो एखाद्याचं, काय नशीब असेल बघा ना. मला उत्तरेचं नशीब वाटतं. अभिमन्यू अल्पवयात गेला आणि वैधव्य आलं, हा एक उत्तरेच्या आयुष्यातला दुःखाचा प्रसंग सोडला. मोठं दुःख आहे ते. पण 1 वर्षभर अज्ञातवासाच्या काळात भगवंतांच्या लाडक्याला सांभाळणे, याच्या बदल्यात उत्तरेला काय काय मिळालंय? प्रत्यक्ष अर्जुनाकडून नृत्याचे धडे, अर्जुनाच्या पुत्राची पत्नी होण्याचं भाग्य, इंद्राचा पुत्र तो, त्याची पत्नी चंद्राचा पुत्र तो, माफ करा, चंद्राचा पुत्र तो, त्याची पत्नी होण्याचं भाग्य, आणि प्रत्यक्ष जगन्नियंत्या जगतपालकाचे आशीर्वाद तिच्या पुत्राला मिळावेत आणि सांगावं, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला जिवंत राहायलाच हवं. आणि भगवंताच्या एका स्पर्शाने त्या पोराच्या मध्ये चैतन्य यावं. काय कोणती पुण्य येती फळाला उत्तरेसाठी अशी अवस्था आहे हो, अशी अवस्था आहे. ती इतकी हरखून गेली आहे आपल्या पुत्राच्या लीलांकडे बघून, आणि तिला आनंद झालाय.
आणि सगळ्या पांडवांच्या मध्ये हा शब्द पक्का झालाय की आता भीष्मांच्या मृत्यूनंतर जन्मलेला हा परीक्षित पितामह भीष्मांचाच पुनर्जन्म आहे. आणि त्यामुळं परीक्षिताचं गोड कौतुक सुरू आहे. पितामहांच्या मृत्यूनंतर जी काही दुःखाचं सावट पसरलेलं होतं ते सावट आता हस्तिनापूर साम्राज्यावरून दूर झालंय आणि आनंदी आनंद सगळीकडे चालू झालाय. काय हत्तीवरून खडीसाखर वाटा, आनंद करा, गोड वाटा, सगळीकडे आनंदी आनंद. आणि या सगळ्या स्थितीमध्ये राजपुरोहित असलेले धौम्य ऋषी युधिष्ठिराच्या समोर उभे राहून राजदरबारात म्हणतायत, महाराज आतापर्यंत एक समस्या या राज्याला होती. ती समस्या म्हणजे तुमच्यानंतर वारस कोण हा प्रश्न होता. आता तो प्रश्न दूर झालाय. या राज्याला वारस मिळालेला आहे. आणि बघा, प्रत्यक्ष भगवंतांनी या वारसाला आशीर्वाद दिलाय की तू या सगळ्या पृथ्वी तलावरचा चक्रवर्ती सम्राट होशील. परीक्षित, तुला या अथांग अशा द्वीपकल्पाचा राजा व्हायचा आहे. त्यामुळं भगवंताचे ते शब्द खरे करणं ही आपली जबाबदारी आहे. एखादा शब्द देवाला द्यावा, तो देवाने पूर्ण करावा. तेव्हा भक्ताचं कर्तव्य असतं की देवाला दिलेला शब्द सुद्धा मी पूर्ण केला पाहिजे. रोज आपण पूजा करताना देवाला विचारतो, देवा माझं चांगलं कर, देवा माझं भलं कर, देवा माझं असं कर, देवा मला हे दे, देवा मला ते दे. कधी आपण म्हणतो का, देवा कसं चाललंय तुझं? आता कडाक्याची थंडी पडू लागली आहे देवा, थंडी वाजतेय का तुम्हाला? एखादं गरम वस्त्र देऊ का? शाल घालू का तुमच्या अंगावर? थंड पाण्याने आंघोळ नको देवा, खूप गार पाण्याने आंघोळ केली की सर्दी होते, मला होते, तुम्हालाही होत असेल. जरा आंघोळ घालताना कोमट पाणी करू का देवा? जरा गरम पाणी करू का देवा? आंघोळीनंतर मलमली वस्त्रानं पुसू का देवा? त्रास होतोय का देवा? खराब कपड्याचा वास घाण येतोय का देवा? कारण देवाला पुसायचा कपडा धुवायचा असतो, हे आपल्या कुठे लक्षात आहे? नाही ना. आपण देवाला कधी विचारत नाही, त्याला दिलेली शब्द कधी पूर्ण करत नाही. धौम्य ऋषी युधिष्ठिराला सांगतायत, युधिष्ठिरा आता तुला हे शब्द पूर्ण करावे लागतील. काय करावं लागेल? मुनिवर, सोपं काम आहे. चल, तू चक्रवर्ती सम्राट आहेस आणि आता अश्वमेध करणं तुझं कर्तव्य आहे. अश्वमेधासाठी सज्ज हो. अश्वमेधाचा अश्व चारी दिशांना जाऊ दे आणि ज्या राज्याला तू जिंकशील त्याला आपला मांडलिक करून तू या संपूर्ण पृथ्वीतलावरचा राजा हो. तरच तुझं राज्य टिकेल, शाश्वत ठरेल. ही संकल्पनाच युधिष्ठिराला आवडते आणि या संकल्पनेला भगवंत सुद्धा होकार देत आहेत. आणि युधिष्ठिर अश्वमेधाला सज्ज होतोय. कसा होतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.